मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणीची प्रक्रिया सुरू असतानाच पनवेल विधानसभा मतदारसंघातील SIR अर्जांचा गठ्ठा खारघर सेक्टर 19 मधील एका खासगी झेरॉक्स दुकानात आढळल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मतदारांच्या माहितीच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून शिवसेना ठाकरे गटाकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे। या मोहिमेत मतदारांची नोंद, प्रत्यक्ष वास्तव्याचा पत्ता आणि संबंधित मतदाराची माहिती यांची पडताळणी केली जाते। प्रशासनाच्या माहितीनुसार मतदारसंघातील सुमारे 2,83,000 मतदारांची शोध आणि पडताळणी प्रक्रिया अद्याप बाकी असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान गुरुवारी खारघर सेक्टर 19 मधील एका झेरॉक्सच्या दुकानात पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध भागांशी संबंधित SIR अर्ज आढळून आले। यामध्ये भाग क्रमांक 149 तसंच अन्य भागांमधील अर्जांचा समावेश असल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून करण्यात आलाय। खारघर विभाग प्रमुख बालेश भोजने यांनी हा दावा केलाय। त्यामुळे शासकीय प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र खासगी दुकानात नेमकी कशी पोहोचली, ती कुणी आणली आणि त्यांची छायांकित प्रत कुणाच्या निर्देशानुसार काढण्यात आली, याबाबत प्रश्न उपस्थित झालेत। घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांना बोलवण्यात आलं। त्यानंतर शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेत्या लीना गरड, महानगर प्रमुख समाधान काशीद यांच्यासह पदाधिकारी खारघर पोलीस ठाण्यात दाखल झाले। संपर्क प्रमुख प्रसाद भुईर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली। प्रांत अधिकारी घटनास्थळी येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करेपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचं सांगण्यात आलं। मतदारांच्या गोपनीय माहितीचा मुद्दा ऐरणीवर। या संपूर्ण प्रकरणातील सर्वाधिक गंभीर मुद्दा म्हणजे मतदारांच्या माहितीची गोपनीयता। SIR अर्जांमध्ये मतदारांशी संबंधित महत्त्वाची माहिती असू शकते, त्यामुळे ही कागदपत्र खासगी ठिकाणी कशी पोहोचली आणि त्यांची छायांकित प्रत कोणत्या कारणास्तव काढण्यात आली, याचा तपास होणं आवश्यक आहे। मतदारांच्या वैयक्तिक माहितीची सुरक्षितता आणि SIR प्रक्रियेतील पारदर्शकता याला अधिक महत्त्व आहे। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कागदपत्र खासगी दुकानात पोहोचण्यामागील नेमकी साखळी स्पष्ट करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे। मी सेक्टर 19 खारघर या ठिकाणी झेरॉक्सच्या एका दुकानात माझ्या पर्सनल कामाचे झेरॉक्स काढण्यासाठी गेलो असता मला त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने SIRचे ओरिजिनल फॉर्म झेरॉक्स करत असल्याचे माझ्या लक्षात आलं। मी त्या दुकानदाराला विचारणा केली की बाबा हे फॉर्म कुणी दिले तुला? तो म्हणला मला एक व्यक्तीने दिले, मला नाव नाही माहीत। मी त्या व्यक्तीला फोन केला की बाबा कोण आहे तू, इथे कसे काय, हे शासनाकडे जमा पाहिजेत, हे या दुकानात कसे काय आले? तो बोला मी 5 मिनिटात आलो। तो आला आणि मला म्हणाला की मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, हे फॉर्म माझ्याकडे, तू माझ्याबरोबर काय तुझा प्रॉब्लेम आहे मला सांग। मी म्हटलं तुझ्याकडे फॉर्म आले कसे? तर तो इकडे तिकडे कार्यकर्त्यांना फोन करायला लागला, दमदाटी करायला लागला। माझ्यावर हात सुद्धा उचलला त्यांनी आणि ते फॉर्म तिथून जबरदस्तीने घेऊन जायचा प्रयत्न केला। तेवढ्यात मी कंट्रोलला कॉल दिला, तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळे फॉर्म जमा केले आणि त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतलं। आम्ही पोलीस स्टेशनला आलो असता ते डॉक्युमेंट ठेवत असताना तो आरोपी इथून पळून गेला आणि आता जे फॉर्म गव्हर्नमेंटच्या ताब्यात पाहिजे, लोकांनी मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे जमा करून दिलेत, BLO कडे आपल्या स्वतःची माहिती दिलेली आहे, मोबाईल नंबर दिले, आधार कार्ड दिले। ही जी माहिती आहे लोकांची, ही सेफ गव्हर्नमेंटकडे असायला पाहिजे, ती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडे आली कुठून? हा माझा त्यांना प्रश्न आहे। हे जे BLOंनी किंवा शासकीय कर्मचाऱ्यांनी या भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांना फॉर्म झेरॉक्स काढून देण्यासाठी, डाटा लीक करण्यासाठी मदत केली, अशा कार्यकर्त्यांवरती, अशा शासकीय कर्मचाऱ्यांवरती ते पूर्णपणे शासकीय मालमत्ता असलेले पूर्ण डॉक्युमेंट्स आज मार्केटमध्ये झेरॉक्स करताना आम्हाला सापडले। तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या सर्व डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स करत होते। अत्यंत गोपनीय माहिती म्हणून ECIने या दस्तावेजाला जाहीर केलेलं आहे आणि तशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाते। परंतु जर एक गोपनीय जे दस्तावेज आहे ते जर मार्केटमध्ये झेरॉक्स करताना सापडत असेल तर अशा पद्धतीची जी मोडस ऑपरेंडी आहे ती भारतीय जनता पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय। ही जी आमची तक्रार होती आणि हा जो आमचा आरोप होत आहे त्याचे हे पुरावे आहेत आणि त्यासाठी म्हणून आम्ही तिथे पोलीस स्टेशनला त्या सर्व गुन्हेगारांना घेऊन आलो होतो ज्यांच्याकडे हे डॉक्युमेंट सापडले। परंतु ते पोलीस स्टेशनला इथे पोलिसांना गुंगारा देऊन तिथून पळून गेलेत आणि त्यानंतर आमची रास्त मागणी अशी आहे की हे शेवटी सरकारी दस्तावेज, ज्यावेळी इथे BLOंची सही होते तेव्हा हे सरकारी दस्तावेज होतात। शेवटी प्रांत आणि जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून ERO आहेत, यांची जबाबदारी आहे की याची पूर्णपणे काळजी घेणं। तेव्हा आमची मागणी होती की त्यांनी स्वतः येऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करावा आणि अशा पद्धतीने जे जे याच्यामध्ये दोषी आहेत मग ते चेन ऑफ कस्टडी कोणाची होती हा नंतर तपासाचा भाग आहे। परंतु इथे प्रांतांनी स्वतः येऊन
या ठिकाणी गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आम्ही या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत प्रांताधिकारी स्वतः या ठिकाणी येत नाहीत आणि गुन्हा दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमच्या सर्व वरिष्ठांना देखील आम्ही कळवलेलं आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील त्या पद्धतीने पक्षाचा तक्रार अर्ज देखील जे ऑफिशियली जायचा आहे तो गेलेला आहे. परंतु या ठिकाणी आमची आता तर वेगळी मागणी आहे की आम्ही पहिले भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी हे डॉक्युमेंट्स कुठून मिळवले, काय मिळवले हे शेवटी तपासातून निष्पन्न होईल. परंतु आमची आता उलटी तक्रार शासकीय यंत्रणेच्या विरुद्ध आहे की जे या शासकीय दस्तावेजे कस्टोडियन आहेत, ज्यांच्याकडे ज्याची जबाबदारी आहे, अशा प्रांताधिकाऱ्यांवर पहिले कारवाई व्हायला पाहिजे. त्यांच्यावर शासकीय प्रक्रियेनुसार गुन्हा नोंदवला गेला पाहिजे. आणि या निमित्ताने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांना देखील आम्ही विनंती करतो की सर्वप्रथम इथल्या ERO आणि प्रांताधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.